सोयगाव तालुक्यातील सावळदबरा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या दलित वस्ती आणि इतर कामांमध्ये भ्रष्टाचार तसंच हेराफेरी करून लाखो रुपयांचा घोटाळा सरपंच आणि ठेकेदार यांनी मिलीभगत करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला आहे। या प्रकरणी सोयगाव पंचायत समिती कार्यालय येथे तक्रार दाखल, मात्र अद्याप कोणतीही चौकशी झालेली नाहीये। सावळदबरा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या दलित वस्ती योजना, 14 वित्त आयोग तसंच 15 वित्त आयोग योजनेच्या आलेल्या निधीमध्ये सरपंच आणि ठेकेदार यांनी मिलीभगत करून लाखो रुपयांच्या कामांमध्ये हेराफेरी करून यामध्ये सरपंच यांनी पदाचा गैरवापर करून दलित वस्ती तसंच खाटीक वस्ती यांचा हक्काचा निधी गट क्रमांक 2 या शेतातील प्लॉटिंग समोरील दलित वस्ती दाखवून नवीन जनरल वस्तीमध्ये सिमेंट रस्ता बनवण्यात आला आहे। तर काही कामांमध्ये काम अपूर्ण असताना सुद्धा बिल मात्र पूर्ण काढण्यात आलं आहे। तसंच श्री क्षेत्र चक्रधर स्वामी मंदिरासमोर भाविक भक्तांसाठी बनवण्यात आलेला सिमेंट रोड हा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा बोगस रोड बतावून यामध्ये हेराफेरी केलेली आहे। आणि घोडेस्वार बाबा दर्गासमोर स्वरक्षण भिंत तसंच पाण्याचा हौद आणि नळाची पाईपलाईन सुद्धा अनेक दिवसांपासून धूळ खात अपूर्ण अवस्थेत पडू नये यामध्ये बिल काढण्यासाठी पूर्ण तयारी सुरू आहे। तर जिल्हा परिषद शाळेतील शौचालय आणि मुतारीचं बोगस निकृष्ट दर्जाचं अपूर्ण काम तसंच स्वतः ग्रामपंचायतमधील शौचालय आणि स्नानगृहाचं पूर्ण निकृष्ट दर्जाचं बोगस काम करून पूर्ण 3 तेरा वाजवलेत। या संदर्भामध्ये या कामामध्ये घोटाळे करणाऱ्यांवरती त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी तक्रार महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जब्बार तडवी यांनी सोयगाव पंचायत समिती इथं तक्रार दाखल केलेली आहे। जर लवकरात लवकर या कामाची चौकशी आणि कारवाई न झाल्यास महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषदेतर्फे ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार असं निवेदन तक्रार सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्याकडे केली आहे। मात्र अद्याप कोणती चौकशी झालेली नाही। भ्रष्टाचार आणि चौकशी दाबण्यासाठी चिरीबिरी देऊन हा प्रकार दाबण्याचा नेते पुढारी यांचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे। या प्रकरणी पूर्ण सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी गावकरी करत आहेत। प्रतिनिधी जब्बार तडवी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।